नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मसाला वांगी बघणार आहोत। ही मसाला वांगी आज थोड्याशा मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। इथे मी मस्त अशी कवळी पाव किलो वांगी घेतलेली आहेत। बघू शकता, मसाला वांग्यांसाठी आपल्याला कवळीच वांगी घ्यायची आहेत। ह्या सगळ्या वांग्यांचे आपण इथे काटे काढून घेऊ व अर्धवट त्याचा देठही असा कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे सगळ्या वांग्यांचे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत व व्यवस्थित वांग्याला आतपर्यंत आपल्याला कट देऊन आतमध्ये वांगी किडलेली आहेत की स्वच्छ ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि मगच ही वांगी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत। अशा प्रकारे इथे मी सगळी वांगी कट करून घेणार आहे। बघू शकता, इथे मी सगळी वांगी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतली आहेत। त्यातच आपल्याला मीठ लावून सगळ्या वांग्यांना मीठ लावून घ्यायचं आहे। वांग्यांना स्वतःची अशी चव नसते, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं असं वांग्यांमध्ये मीठ भरून घ्यायचं आहे। मीठ भरल्यामुळे वांग्यांची चव अगदी मस्त लागते। अशा प्रकारे प्रत्येक वांग्यामध्ये मी मीठ भरून घेतलं आहे। तर ही वांगी आपल्याला मस्त अशी तेलावर शिजवून घ्यायची आहे। कढईमध्ये थोडंसं मी तेल गरम करून घेतलं आहे। त्यातच आपण ही सगळी वांगी छान अशी शिजवून घेणार आहोत 4 ते 5 मिनिटांसाठी। त्यातच आपल्याला थोडीशी हळदही ॲड करून घ्यायची आहे। पाच मिनिटांनंतर आपली वांगी छान इथे बघू शकता शिजलेली आहेत। तर ही सगळी वांगी मी काढून घेते। छान कवळी वांगी घ्या, म्हणजे ती शिजायला वेळ लागत नाही। अगदी 4 ते 5 मिनिटात आपली वांगी इथे शिजून तयार होतात। त्याच तेलामध्ये आता मी बारीक कापलेला कांदा ॲड करून घेतला आहे। हा कांदा व्यवस्थित आपल्याला तेलावर लाईट ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा लाल होत आहे, तोपर्यंत आपण भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊ। इथे मी किसलेलं खोबरं हलकंसं भाजून घेतलेलं आहे। त्यातच आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत व थोडीशी कोथिंबीर। हे सगळं वाटण आपल्याला अजिबात पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। बघू शकता, इथे मी हे वाटण पाणी न घालता व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे। आपला इथे कांदाही लाल झालेला आहे। त्यातच मी एक टोमॅटो किसून घेतला आहे, तो ॲड केला आहे। इथे व्यवस्थित कांदा व टोमॅटो परतून घेऊ। इथे मी टोमॅटो किसून घेतला आहे, तुम्ही बारीक कापून घेतलात तरी चालेल। त्यातच आपण काही पावडर मसाले ॲड करून घेऊ। 1 चमचा मी इथे धना पावडर ॲड केलेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद व 1 चमचा लाल तिखट। हे सगळे पावडर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाले ॲड केल्यानंतर सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व त्यातच आपण केलेलं वाटणही इथेच ॲड करून घेऊ। वाटणही आपल्याला व्यवस्थित मसाल्यावर परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं मसाला छान परतून घेतल्यानंतर त्यातच आपण थोडंसं पाणी ॲड करून घेऊ, म्हणजे आपला मसाला खाली कढईला करपणार नाही। त्यातच चवीनुसार आपण मीठ ॲड करून घेऊ।
1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून मसाला शिजवून घेऊ. बघू शकता आपला मसाला इथे व्यवस्थित शिजलेला आहे. त्यातच आता आपण तेलावर शिजवून घेतलेली वांगी इथे ॲड करून घेऊ. सगळी वांगी आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहेत. त्यातच आपण गरम पाणी इथे ॲड करून घेऊ. तुम्ही इथे तुमच्या गरजेनुसार पाणी ॲड करा. तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. इथे मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे पाणी मला थोडंसं कमी वाटत आहे म्हणून मी अजून थोडं ॲड करून घेईल व त्यातच आपल्याला 2-3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही ॲड करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी मी परत ॲड केलेलं आहे. भाजी व्यवस्थित मिक्स करून 1-5 मिनिटासाठी छान आपण शिजवून घेणार आहोत. बघू शकता 5 मिनिटानंतर आपली इथे भाजी तयार झालेली आहे. त्यावरच आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. भाजी मी सर्व करून घेते. बघू शकता अगदी पटकन असा आपला इथे वांगी मसाला तयार झालेला आहे. नक्की करून बघा. खूप छान आणि झटपट ही भाजी होते. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी आज इथे बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.